राज्यातील स्कूल बस चालकांकडून संपाची घोषणा करण्यात आली आहे। 2 जुलैपासून अनिश्चित काळासाठी हा संप असणार आहे। तर सरकारच्या दुर्लक्षामुळे हा निर्णय घेतला असून वाहतूक नियम, दंड आणि परवानग्यांवरील अन्यायामुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आला। तर शालेय वाहतुकी संदर्भातील अनेक समस्यांकडे शासनाचं आणि वाहतूक खात्याचं दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ शाळा बस ओनर्स असोसिएशननं हा निर्णय घेतलाय। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। शासनाने जर आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही तर 2 जुलैपासून आम्ही संपूर्ण राज्यभर शाळा बस सेवा बंद ठेवू। आमच्या संघटनेची भूमिका सेवा थांबवण्याची नसली तरी शाळा बस व्यवसायात निर्माण होणाऱ्या अडचणींमुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागतोय, असं देखील शाळा बस ओनर्स असोसिएशनने म्हटलंय। त्यामुळे आता पालकांची आणि विद्यार्थ्यांची देखील चिंता वाढणार आहे। तर याविषयी अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग। अनिलजी, साम टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे। अतिशय महत्त्वाची भूमिका आणि मोठी भूमिका बस चालकांनी मांडली आहे। आपलं नेमकं काय म्हणणं आहे, काय मागण्या आहेत बस चालकांच्या? नमस्कार। सगळ्याला त्रास होतो तरी सुद्धा आम्हाला सरकारी त्रास देत आहेत आणि हे त्रास सगळ्यासाठी आहेत। कारण काय, जे ई चलन आहेत ते भरपूर जास्त वाढत जात आहेत, नियम वाढत जात आहेत आणि हे सगळे त्रास मालकाला होतं, बस मालकाला आणि ड्रायव्हरला होतं। आणि याचे उपाय 1-2 दिवस आम्ही बघणार। मुख्यमंत्रीने आम्हाला बोलवलेले आहेत। जर या 2 दिवसात बोलवलं तर आम्ही शक्य आहेत की हे संपमध्ये जाणार नाही तर दुसरे लोकांचे पण जे त्रास आहे ट्रान्सपोर्टर सगळ्याला त्याच्या संगती आम्हाला जायला लागेल। नक्कीच धन्यवाद अनिलजी, तुम्ही साम टीव्ही सोबत जोडला गेलात त्याबद्दल आणि आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। आपण पाहतोय राज्यातील स्कूल बस चालकांकडून संपाची घोषणा करण्यात आलेली आहे। ई चलान हे वाढत चाललेलं आहे, त्याची रक्कम वाढत चालली आहे आणि त्याचा त्रास चालकांना होतोय, अशी प्रतिक्रिया स्कूल बस असोसिएशनचे अध्यक्ष अनिल गर्ग यांनी देखील दिली आहे। आणि याविषयी आता शासन नेमकं काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।